गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. कशा आहात सगळेजण? डिपार्टमेंटल पी एस आयच्या या सिरीजमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतो. मी किरण गायकवाड. आपला जो किरण गुरुजी प्लॅटफॉर्म आहे, या किरण गुरुजी प्लॅटफॉर्म डिपार्टमेंटल पी एस आयच्या लेक्चर्स आपले लाईव्ह स्टार्ट झालेले आहेत. डिपार्टमेंटल पी एस आयच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जे विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करत आहेत त्यांना एक सांगेल की आपण LPG मॉडेलमध्ये आजचा जो आपला मेन टॉपिक बघायचा आहे, मेन टॉपिकचं नाव आहे LPG म्हणजेच उखाजा धोरण. धोरण जेव्हा स्वीकारलं तेव्हा परिस्थिती काय होती? जर तुम्ही कालचं लेक्चर पाहिलं नसेल तर नक्की पाहून घ्या, कारण की कालच्या लेक्चर्समध्ये तुम्हाला उखाजा धोरण आणण्याच्या मागचं कारण काय होतं किंवा उखाजा धोरण येण्यामागं नक्की काय सिच्युएशन क्रिएट झाली होती, गव्हर्नमेंटने एवढ्या मोठ्या प्रमाणात राजकोषीय धोरण राजकोषीय तूट कशी वाढवली, याबद्दलची जी तरतूद आहे ही तरतूद आपल्याला या ठिकाणी मी काल समजून सांगितले होते. टोटल कालचा आपला भाग कव्हर झाला होता. आज आपल्याला बघायचं आहे डिपार्टमेंटलच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी, आणि मे बी हे लेक्चर्स डायरेक्टच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा उपयोगी पडेल, कारण की आगामी काळामध्ये डिपार्टमेंटल PSI सोबतच हे आपली MPSCचे मुख्य परीक्षा पण आहेत. कंबाईनच्या मुख्य परीक्षेला सुद्धा हा घटक खूप इम्पॉर्टंट आहे. तर एखादा धोरण स्वीकारण्याच्या वेळेची स्थिती, त्याच्या आधी मी कालच्या टॉपिकला काय सांगितलं होतं की सरकारनं खर्च खूप जास्त केला होता, खर्च वाढवला, आपला खर्च जास्त झाला आणि आपल्याकडे जे उत्पन्न होतं हे उत्पन्न कमी झालं होतं. खर्च जास्त आणि उत्पन्न कमी झालं मग आपल्याकडे काय होतं, आपल्याकडे खर्च जास्त आणि उत्पन्न कमी झालं की आपल्याकडे एक वेगळी सिच्युएशन क्रिएट होती. ती सिच्युएशन्समध्ये आपल्याकडे राजकोषीय तूट म्हणजे आपण कर्ज काढत बसलो. आपण काय केलं तर कर्ज काढलं. हे कर्ज काढलं कुठून? आंतरराष्ट्रीय पातळीवरून आपण काय केलं, कर्ज काढलं. आणि ह्या कर्ज काढल्यामुळं, आंतरराष्ट्रीय पातळीवरून कर्ज काढल्यामुळे आपल्यावरती खूपच मोठ्या प्रमाणात त्या कर्जाचं व्याज पण वाढायला लागलं. आपलं व्याज वाढले. काय झालं तर आपलं व्याज वाढलं, म्हणजे आंतरराष्ट्रीय कर्ज वाढलं. आंतरराष्ट्रीय कर्जाच्या वाढीनुसार आपल्याकडं व्याज सुद्धा वाढलं. ठीक आहे, बसत आहे का तुम्ही लोक? तुमचा टॉपिक नाही हा, बस खाली येऊन होता, खालूनच झालं. ठीक आहे, आता इथे सिच्युएशन नीट समजून घ्या की कर्ज काढलं तर आपण, ठीक आहे, आपण कर्ज काढलं, कर्जावरचं जे व्याज आहे व्याज सुद्धा काय झालं, वाढलं. त्याच्यामुळं सरकारनं जो खर्च वाढवला, त्या खर्च वाढवल्यामुळं ओके आपलं राजकोषीय तूट मोठ्या प्रमाणात वाढली. काय ठेवा, राजकोषीय तूट कधी वाढते? राजकोषीय तूट, आता हे अवघड शब्द जरा थोडेसे पोलीस डिपार्टमेंटला हेवी पडतात, पण राजकोषीय तूट म्हणजे काय तर आपला खर्च जास्त होणे आणि उत्पन्न कमी होणे. आणि खर्च जास्त होतोय, उत्पन्न कमी होतोय, तर जो काही एक्स्ट्रा खर्च आहे म्हणजे आपण ऑलरेडी लॉसमध्ये आहोत, लॉस भरून काढण्यासाठी आपण काय करतो, तो राजकोषीय तूट आणि त्या तुटीमध्ये लॉस भरून काढण्यासाठी तुटीचा अर्थ भरणा करतो. त्याला काय म्हणतात? तुटीचा अर्थ भरणा. हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो की तुटीचा अर्थ भरणा म्हणजे काय. तुटीचा अर्थ भरणा म्हणजे जी झालेली लॉस आहे, जो झालेला मोठ्या प्रमाणातला लॉस राहतो, गव्हर्नमेंटचा होतो लॉस, कधी युद्ध होतं, कधी दुष्काळ पडतात, किंवा काही सिच्युएशन्स क्रिएट होतात, त्या सिच्युएशन्समध्ये लॉस क्रिएट होतो. तर असे जेव्हा लॉस क्रिएट होतात, ठीक आहे, हे जे काही लॉस क्रिएट होतात त्या लॉसच्या वेळेस तुटीचा अर्थ भरणा त्या ठिकाणी केला जातो. पॉईंट लक्षात आले? ठीक आहे, तो गव्हर्नमेंटने खूप मोठ्या प्रमाणात लॉस केला तर केला. तर झालं असं की सिच्युएशन अशी झाली होती की आपल्याकडे वस्तूंचा पुरवठा कमी पडला होता. आपल्या देशाची लोकसंख्या वाढली. बघा, मी कालही सांगितलं होतं, एका बाजूला आपली लोकसंख्या वाढ झाली, लोकसंख्या वाढ
फनाट झाली होती. म्हणजे 1951 1981 हा जो काळ होता, ठीक आहे, हा लोकसंख्या विस्फोटाचाच काळ होता. आपल्याकडे अक्षरशः लोकसंख्या विस्फोट झाला. या 30 वर्षामध्ये आपली पॉप्युलेशन जवळपास 60 कोटींनी वाढली होती. 60 करोड पॉप्युलेशन वाढणं म्हणजे जोक नाही. तर 60% आपण म्हटलं तरी चालेल. या ठिकाणी 1951 ते 1981 या काळात लोकसंख्या भरमसाठ वाढली होती. म्हणजे अक्षरशः लोकसंख्या डबल झाली होती. दुप्पट लोकसंख्येत वाढ होती. तर लिहू शकता तुम्ही दुप्पट वाढ. आणि दुप्पट वाढ झाल्यामुळे मागणी खूप जास्त वाढली. बघा, लोकसंख्या वाढली की आपली मागणी वाढते. मागणी वाढते आणि ज्या हिशोबात मागणी वाढते त्या हिशोबात वस्तूंचा पुरवठा मात्र झाला नाही. वस्तूंचा पुरवठा झाला नाही. वस्तूंचा पुरवठा झाला नाही. ओके. आणि हे जे काही वाईट स्थिती निर्माण झाली त्या वाईट स्थितीमध्येच काय झाली तर मागणी वाढ झाली. ओके, सॉरी, चलन वाढ झाली. ठीक आहे. या ठिकाणी सिच्युएशन नीट समजून घ्या. लोकसंख्येची वाढ आणि लोकसंख्येचा विस्फोट या गोष्टींमुळे काय झाली, मागणी वाढली. मागणी वाढल्यामुळे वस्तूंचा पुरवठा झालाच नाही आणि अशा सिच्युएशन मध्ये चलनवाढ ओके सुरुवात झाली. आता एक शॉर्टकट मध्ये तुम्हाला समजून सांगतो की चलनवाढीला ओके चलनवाढीचे प्रकार बाजूला कुठेतरी लिहून ठेवायचं. चलनवाढीचे प्रकार. तर चलनवाढीच्या प्रकारामध्ये पहिला प्रकार असतो ती म्हणजे रांगणारी. त्याच्यामध्ये चलनवाढ होते 3% पर्यंत. दुसरी असते चालणारी, ती असते 3 ते 10% पर्यंत. ठीक आहे. त्यानंतर तिसरी असते ओके काय चालल्यानंतर काय करतो आपण पळणारी. पळणारी असते 10 ते 20% आणि त्यानंतर असते सुसाट, एकदम चिंगरिंग पळणारी 20% पेक्षा जास्त. या 4 चलनवाढीपैकी फक्त चालणारी चलनवाढ ही देशाच्या विकासासाठी चांगली असते. देशाच्या विकासास मदत करते. कोणती? चालणारी. फक्त चालणारी मदत करते. पण पळणारी आणि सुसाट जी चलनवाढ आहे ना ती बिलकुल मदत करत नाही. कारण की यामध्ये काय होतं, यामध्ये सर्वसामान्य माणूस होरपळला जातो. सर्वसामान्य माणसाला ज्या काही गरजूच्या उपयोगी वस्तू असतात किंवा दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेल्या ज्या वस्तू असतात, दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेल्या वस्तू त्या ठिकाणी भेटतच नाही. आणि याच गोष्टीमुळं या ठिकाणी काय होतं, पळणारी चलनवाढ आणि सुसाट धावणारी चलनवाढ आहे ही चलनवाढ आपल्या देशाच्या आर्थिक व्यवस्थेला पूर्णपणे हिसळून ठेवते. त्या काळात असं झालं होतं की 1990 आणि 1991 मध्ये 1990 आणि 1991 मध्ये चलनवाढीचा दर हा 10% आसपास गेला होता. 10.1% होता. चलनवाढीचा दर किती होता? 10.1% होता. जो चलनवाढीचा दर 1991च्या सुरुवातीला तो डायरेक्ट 13.7% वर पोहोचला. किती पोहोचला? 13.7% वर पोहोचला. चलनवाढ व्हायला लागली. त्यानंतरच्या काळामध्ये तर अक्षरशः एकदम हाईट झाली. 1991च्या मेच्या काळामध्ये अगदी 17.8% वरती गेला. म्हणजे चलनवाढ आता वाढायला लागली. तुम्ही हा सिच्युएशन बघा की विदिन 1 इयर 1 वर्षाच्या आत चलनवाढ कशी झपाट्याने वाढते. त्यामुळे चलनवाढ हा जो टॉपिक आहे तो पुढे मी तुम्हाला घेईल. चलनवाढ हा टॉपिक एलपीजी बरोबर इथं कुठं ना कुठेतरी क्लॅश होतो. चलनवाढ आणि एलपीजी यांचा कुठं ना कुठेतरी एक संबंध आहे. कारण की जेव्हा चलनवाढ खूप जास्त होते तेव्हा फक्त श्रीमंत लोकांनाच परवडत, गरीब लोकांना मात्र काहीच परवडत नाही. श्रीमंत लोक ह्या चलनवाढीमध्ये सर्व्हाइव्ह करू शकतात, गरीब लोक या चलनवाढीमध्ये सर्व्हाइव्ह करू शकत नाही. त्या लोकांना जीवनावश्यक गरजा पूर्ण करताच येत नाहीत आणि त्यामुळं आणखी एक मोठा प्रॉब्लेम क्रिएट होतो, तो म्हणजे दारिद्र्यात वाढ होणे, बेरोजगारीत वाढ होणे. ठीक आहे, बेरोजगारीत वाढ होणे हा लय मोठा इश्यू नाहीये, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात जर चलनवाढ होत आहे तर बेरोजगारीचा सुद्धा झटका बसतो. पण सर्वसामान्य जनतेला किंवा गरीब जनतेला मात्र याचा फटका जास्त पडतो. आपण दारिद्र्याचीच गोष्ट त्या ठिकाणी फोकस ठेवू. तर चलनवाढ जी होते ती 1 वर्षाच्या
आत एवढी झपाट्यानं चलनवाढ झाली की आपल्या देशामध्ये अशी सिच्युएशन निर्माण झाली की देशाला आपल्याला आयात करावी लागली. ठीक आहे. चलनवाढ झाली की चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लिहून घ्याल पुढं. चलनवाढ झाली, सगळे एकमेकांना लिंक आहे. चलनवाढ झाली की सरकार ही चलनवाढ कंट्रोल करण्यासाठी किंवा आटोक्यात आणण्यासाठी काय करते रे? ओके, बाजारात वस्तूंचा पुरवठा करते. आता गव्हर्नमेंट कडून वस्तूंचा पुरवठा करणार, सांगा बरं. आता चलनवाढ का होते? कारण की मागणी खूप जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे. आणि जर मागणी जास्त आहे आणि पुरवठा कमी आहे, बाजारामध्ये चलनवाढ भयानक आहे, भयानक मागणी आहे, आणि ही मागणी कंट्रोल करण्यासाठी आपल्याला वस्तूंचा पुरवठा करणं गरजेचं आहे. मग सरकार काय करतो? स्वतः सरकार अशा ठिकाणी उतरतं आणि सरकार बाजारात वस्तूंचा पुरवठा करायला लागतं. तर ते कुठून करणार? सरकार काय करतं त्यासाठी? ओके, ज्यांची मागणी आहे, ज्या वस्तूंची मागणी आहे जास्त, ज्या वस्तूंची मागणी जास्त आहे त्यांची काय करते? आयात वाढवते. बरं, आता आयात वाढवली, आयात वाढवण्यासाठी त्या वस्तूंना विकत घेण्यासाठी आपल्याकडे पैसा पण पाहिजे. वस्तूंना विकत घेण्यासाठी पैसा पण पाहिजे ना. वस्तूंना वस्तूंना विकत घेण्यासाठी परकीय चलन सुद्धा गरजेचं आहे. काय गरजेचं आहे? परकीय चलन. आणि वस्तूंना विकत घेण्यासाठी जे परकीय चलन लागतं, अशामुळं आयात केल्यामुळं भारताचं एक प्रॉब्लेम खूप मोठा क्रिएट झाला. काय झाला? की आपलं परकीय चलन कमी झालं. लक्षात ठेवा, काय झालं? परकीय चलन कमी झालं. वस्तूंची मागणी जास्त आहे, त्याची आयात वाढवणं गरजेची आहे. म्हणून वस्तूंना विकत घेण्यासाठी आपण परकीय चलन काय केलं? खर्च केलं. आणि परकीय चलन खर्च केल्यामुळे आपलं परकीय चलनच कमी झालं. तशी आपली आयात बॉम्बललीच होती. ठीक आहे. आणि तशी आपली निर्यात पूर्ण अगदी डबघाईला आली होती. आयात एकदम फुल फॉर्म मध्ये, निर्यात एकदम कमी. अशा वेळेस मग भारताचा कॅड काय वाढणार. आता कॅड म्हणजे काय? करंट अकाउंट डेफिसिट, चालू खात्यातली तूट. लिहून ठेवा. अशा सिच्युएशन मध्ये, या सिच्युएशनलाच म्हणतात चालू खात्यातील, म्हणजे आपला आयात जास्त वाढणे. सोपं आहे. हे जे शब्द आहेत ना, जर तुम्हाला आयुष्यात पहिल्यांदाच कळत असतील, चालू खात्यातली तूट म्हणजे काय, आता हे चालू खातं कुठून आणलं, तर ते सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये समजून घेण्यासाठी तुम्हाला एकदम हाय लेवलचं इकॉनॉमिक्स येणं गरजेचं आहे. आणि अनफॉर्च्युनेटली डिपार्टमेंटल PSI ला फक्त LPG मॉडेलच हाच एक टॉपिक फक्त दिलेला. पण जरी LPG मॉडेल दिला असला तरी आपण फक्त LPG शिकायचं का? लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन या तीनच गोष्टी शिकायच्या का? नाही. हे शिकत असताना आपल्याला एक सर्वांगीण इकॉनॉमिक्सचा अभ्यास थोडंसं करणं गरजेचं आहे. म्हणून मी शिकवत असताना काही काही एक्स्ट्रा फॅक्ट्स सांगायचा प्रयत्न करेल. एक्स्ट्रा फॅक्ट्स लिहून ठेवा, कारण की जे 10 क्वेश्चन्स तुम्हाला LPG मॉडेलवरती येणार आहेत डिपार्टमेंटला, त्याच्यातले 6 ते 7च क्वेश्चन फक्त LPG वर असतात. जे 4 क्वेश्चन असतात ना, ते LPG ला धरून असलेल्या कन्सेप्टवरती असतात. आणि ज्याला ते 4 क्वेश्चन सुटले त्याला 10 पैकी 10 मिळाले. ठीक आहे. इन मीन तुमचा 100 पैकी कितीचा स्कोर लागतोय? 36.5, 37.5 किंवा 38 किंवा 40 पर्यंत स्कोर तुमचा लागतो. तुमचा GS किती मार्काचा आहे? तो 50 मार्काचा आहे. काय काय पोट्टे फक्त GS मध्ये 40-42 मार्क घेतात, फक्त माझ्या ठोकळ्याच्या जीवावर. मग त्यामुळं बऱ्याचदा मी विद्यार्थ्यांना सांगत असतो की फक्त GS वरती कॉन्सन्ट्रेशन ठेवा, पण सोबत बाकीची ग्रॅमर, त्यातल्या त्यात पर्टिक्युलरली मराठीवरती जास्त फोकस. आणि GS वरती जर फोकस ठेवताय ना, तर GS अशा पुस्तकातनं नका वाचू की जे डिपार्टमेंट PSI साठी तयारच नाही केलं. ठीक आहे. जी पुस्तकं तयार झालेली आहेत, ही सगळी पुस्तकं कशी झाली आहेत? MPSCच्या बाकीच्या एक्झामसाठी तयार केलेली. लवकरच साधारणतः जानेवारीच्या पहिल्या वीकपर्यंत मी तुम्हाला इकॉनॉमिक्सचं पुस्तक ठेवेल. डिपार्टमेंटल PSIचं जे LPGचं पर्टिक्युलरली पुस्तक आहे, म्हणजे की आपलं ऑलरेडी पहिले होतं. मधल्या काळामध्ये मी थोडंसं ते बंद केलं होतं, कारण की तुमच्या ॲड्समध्ये फ्रिक्वेन्सी राहतच नव्हती. ठीक आहे. तर आता ते पुस्तक लवकरात लवकर मी तुमच्यासोबत आणण्याचा मी प्रयत्न करेन. फक्त थोडेसे दम धरा आणि जेवढे जास्तीत जास्त आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करता येतील तेवढं करा. कारण की एक लक्षात घ्या, आपण शिकवतो आणि तुम्ही पुस्तकात वाचता, याच्यात खूप जमीन आसमानाचा फरक आहे. ठीक आहे. पुस्तकात फक्त तुम्हाला माहिती दिली, शिकवत असताना तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी इंटरलिंक करताना जमल्या पाहिजेत. म्हणून क्लासेस
आणि पर्टिक्युलरली डिपार्टमेंटच्या लोकांनी तर लावणं गरजेचंच आहे, कारण की तुम्ही म्हणलं ना नाही मी एकट्याच्या जीवावर सगळं करतो, तर हे तुम्ही फक्त वाचून 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 काय कराल, ओके, फक्त ते रवंथ केल्यासारखं होईल, तर पचणार नाही प्रॉपर. ठीक आहे, तर चालू खात्यातली जी तूट आहे, हे चालू खात्यातल्या तूटवरती येऊ आपण. चालू खात्यातली तूट काय झाली, ती वाढली, आपला प्रचंड लॉस व्हायला लागला. लॉस एवढा झाला की आपल्याकडचे परकीय चलन साठे कमी झाले. म्हणजे 1991च्या आधी आपल्याकडे सिच्युएशन अशा तयार झाल्या होत्या की आपल्याकडे राजकोषीय तूट, ठीक आहे, वाढत चालली होती. म्हणजे बघा त्या काळामध्ये राजकोषीय तूट किती वाढली होती, तर मी मगाशी तुम्हाला राजकोषीय तूट सांगितली होती, तिथे लिहून घ्या. 1990-91 मध्ये, 1990-91 मध्ये राजकोषीय तूट 8.4 वर गेली होती. किती वरती, 8.4 वरती गेली होती राजकोषीय तूट. आणि हीच राजकोषीय तूट कंट्रोल करण्यासाठीच नंतर FRBM ऍक्ट 2003 आणला गेला होता. FRBM 2003च्या काळामध्ये टार्गेट केला गेला होता. मग आता हे FRBM काय, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटीज मॅनेजमेंट ऍक्ट नावाचा ऍक्ट आहे FRBM. ठीक आहे, हे जे FRBM ऍक्ट्स वगैरे होते ते आपण पुढे भविष्यात बघूया. आयात निर्यातीच्या भागातून आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे, राजकोषीय तूट काय झाली, राजकोषीय तूट ही जवळपास 8.4% आसपास गेली होती. ठीक आहे, 8.4% आसपास. त्यानंतर परकीय चलन साठा कमी झाले होते, परकीय चलन खूप कमी झालं होतं. भारताचा सगळ्यात मोठा आणि बिगेस्ट प्रॉब्लेम होता परकीय चलन. आपण काय करायचो, आपण कच्चं तेल विकत घ्यायचो, आणि कच्चं तेल विकत घेतल्यामुळं आपल्या देश चालवायचं तर कच्चं तेल लागेल. बघा आपल्या देशामध्ये रेल्वे आहेत, आपल्या देशामध्ये काय आहेत, तर सरकारी कंपन्या आहेत, सरकारी कंपन्या आहेत, रेल्वे, सरकारी कंपन्या, या सगळ्यांसाठी काय लागायचं, तेल लागायचं. म्हणजे आपण त्याला म्हणतो खनिज तेल. या सरकारी कंपन्यांमध्ये असलेली महत्वाची काही इंधनं आहेत. आपल्याकडे विमान इंडस्ट्री डेव्हलप झाली होती, विमान इंडस्ट्रीमध्ये सुद्धा सरकार होतं, विमान खात्यात सरकार, सरकारी डिपार्टमेंट, सरकारी कंपन्या सरकारच्या, रेल्वे सरकारची. त्याच्यामुळे खनिज तेलाची जी मागणी आहे, खनिज तेलाची जी मागणी आहे ती सर्वात जास्त सरकारचीच होती. आणि आपल्या देशाला खनिज तेल तर पाहिजे होतं, आपल्या देशाला खनिज तेल पाहिजे होतं. आपल्या देशात खनिज तेल तर पाहिजे, मग आपण खनिज तेल आणायला जात कुठं होतो, आपल्या देशात तर खनिज तेल मिळत नव्हतं. आपण ह्या खनिज तेलाला आणण्यासाठी आपण जात होतो इराक, इराण, आणि आपल्या सगळ्यात एक फेवरेट देश होता ते म्हणजे कुवेत. त्या काळात कुवेत हा देश आपल्या देशाला खूप चांगल्या पद्धतीने काय करायचा, सपोर्ट करायचा. इराक, इराण, कुवेत हे जे 3 देश होते, सौदी अरेबिया बरोबर आपलं थोडंसं त्या काळात एवढं पटलं नाही, पण आपण इराक, इराण, कुवेत या देशांबरोबर आपण खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट करत होतो. दुबई, ठीक आहे, सौदी अरेबिया हे सुद्धा होते, सौदी अरेबिया हे सुद्धा होते, असं नव्हतं की हे नव्हते. पण आपल्याला सगळ्यात जास्त आणि सगळ्यात स्वस्त कुवेतच आपल्याला द्यायचं, कारण कुवेत खूप छोटं आहे, अगदी पुणे जिल्ह्या एवढे. कुवेत खूपच छोटा देश आहे. हा छोटा देश एवढा श्रीमंत देश आहे की त्या देशाला तेलच तेल होतं, त्याच्याकडे तेल खूप जास्त होतं, त्यामुळे तो काय करायचा, कमी किमतीत विकून टाकायचा. पण झालं असं की तेल हा कमी किमतीत विकायचा, म्हणून इराकचं डोकं फिरलं होतं. इराकने कुवेतवरती नेमकं 1990च्या काळामध्ये हल्ला केला. म्हणजे म्हणतात ना, नेमका कावळा बसायला आणि फांदी तुटायला, कावळा बसायला आणि फांदी तुटायला तसं झालं. एक तर आपण ऑलरेडी संकटात होतो, आणि हे संकट आपल्याला असं वाटत होतं की कधी एकदा स्वस्तात तेल मिळते, कधी आपल्या सरकारी कंपन्या परत एकदा सुरू होतील, अशी सिच्युएशन क्रिएट झाली होती. पण झालं असं की ज्यावेळेस आपले पैसे संपत चालले होते, त्याच वेळेस नेमकं इराक आणि कुवेतचं युद्ध झालं 1990. त्याच वेळेस इराक आणि कुवेतचं युद्ध झालं, आणि ह्या युद्धामुळे काय झालं, तेलाच्या किमती भडकल्या, तेलाच्या किमती वाढल्या, तेलाच्या किमती वाढल्या, तेलाच्या किमती वाढल्या. त्यामुळं तेल विकत तर घ्यायचं होतं, कारण की तेल जर विकत नाही गेलं तर सरकारी कंपन्या बंद पडतील, रेल्वे बंद पडेल, विमानं बंद पडतील. आणि आपल्याला हे बंद पाडता येईल का हो? आपल्याला हे बंद नाही पाडता येणार. आपल्याला सरकारचे कुठलेही फंक्शन्स बंद पाडता येत नाही किंवा बंद ठेवता येत नाही. आपण असं नाही म्हणू शकत, जाऊ द्या तेल नाही मिळालं, कुवेत आणि इराकचं युद्ध झाल्यावर आपण तेल आणू, तोपर्यंत लावा टाळ, जा घरला. आपला देश कसा चालेल मग? आणि अशी जर सिच्युएशन क्रिएट झाली तर आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त अराजकता माजेल. का? कारण की देशातले जर सरकारी कंपन्याच बंद पडल्या तर लोकांना रोजगार कोण देणार? बरं, सरकारी कंपन्या जरी बंद पडल्या तरी लोकांना रोजगार देण्यासाठी त्यांना पगार पण बंद करावा लागेल.
तर पगार बंद केला तर नंतर लोकांची काय किती वाट लागेल. लोक हा थोडासा इमॅजिनेशन करा, हे जरा थोडेसे विचार करा, तुमच्या डोक्यामध्ये हे विचार थोडेसे खेळू द्या. जेव्हा तुम्हाला या सगळ्या ऍक्टिव्हिटी समजतील त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की अरे तेलाच्या किमती वाढल्यानंतर तर खूपच सिच्युएशन भयानक होऊन जाईल. आता तेलाच्या किमती तर वाढल्या, पण आता तेल तर विकत घ्यावंच लागणार आहे. म्हणून तेल विकत घेण्याच्यासाठीच काय झालं, आपण परत मोठ्या प्रमाणात काय केलं, परकीय चलन वेस्ट केलं, परकीय चलन खर्च केलं. एवढं खर्च केलं, ठीक आहे. की परकीय चलन साठा बघा, परकीय चलन साठा 1990 लिहून घ्याल, हे 91 मध्ये 5.8 बिलियन डॉलर होता. आता पार तो $650 आहे. आता काही टेन्शन नाही आपल्याकडे, आपल्याकडले पैसे आहेत, ठीक आहे, आपल्याकडले पैसे आहेत. त्या काळात सिच्युएशन बघा कशी होती. 1990-91 मध्ये $5.8 बिलियन होता. किती होता? $5.8 बिलियन. ठीक आहे, ठीक आहे. हाच जानेवारी 1990 मध्ये, आज जानेवारी 1991 मध्ये किती झाला रे? जानेवारी 1991 मध्ये हाच झाला 1.2 बिलियन डॉलर. 1.2 बिलियन डॉलर, हा पॉईंट लक्षात ठेवा. जानेवारी 1991 मध्ये हा काय झाला, 1.2 बिलियन डॉलर. आणि विशेष म्हणजे जून 1991 मध्ये हा झाला 0.8 बिलियन, ठीक आहे, डॉलर. मला सांगा 0.8 बिलियन डॉलर वरती, ओके, जेव्हा पोहोचला तेव्हा सरकारला अशी सिच्युएशन क्रिएट झाली, पुढचे फक्त आपण किती दिवस, ओके, 21 दिवस किंवा तुम्ही 3 आठवडे सरकारला कच्चं तेल मिळेल अशी सिच्युएशन क्रिएट झाली होती. 21 दिवस फक्त सरकारला, म्हणजे 3 आठवडे सरकारला कच्चं तेल मिळेल एवढी सिच्युएशन क्रिएट झाली होती. त्यानंतर सरकारी कंपन्या आपल्याला बंद कराव्या लागतील किंवा आपल्या देशावरती आर्थिक संकट आला असं आपल्याला जाहीर करावं लागेल. ही सिच्युएशन जून 1991 मध्ये झाली होती. आणि याच सिच्युएशनला हँडल करण्यासाठीच त्या काळात, ओके, 1, 3, 15 जून यावेळेस आपल्या भारतानं रुपयाचे अवमूल्यन केले. म्हणजेच आपल्या रुपयाचे मूल्य कमी केले. आणि त्यामुळं लिहून ठेवायचं, त्यामुळे डॉलरचे मूल्य वाढले. डॉलरचे मूल्य रुपयाच्या तुलनेत वाढले. तर यामुळे काय झालं, याचा परिणाम असा झाला की आपली निर्यात असल्या, याचा परिणाम असा झाला भारतीय वस्तू, पहिला असल्या भारतीय वस्तू स्वस्त वाटायला लागली. भारतीय वस्तू विदेशी लोकांना स्वस्त वाटायला लागली. भारतीय वस्तू विदेशी लोकांना काय वाटायला लागली, एकदम स्वस्त वाटायला लागली. भारतीय वस्तू विदेशी लोकांना स्वस्त वाटली तर काय होतं मग, ऑब्विसली आपली निर्यात वाढते. काय वाढते? आपली निर्यात. भारतीय वस्तू जर विदेशी लोकांना स्वस्त वाटायला लागली की आपली निर्यात वाढते. आणि आपली निर्यात वाढल्यानंतर काय होणार, आपल्याला डॉलर मिळतो. सिंपल, ठीक आहे. याच्यातून काय मिळतं आपल्याला, डॉलर, म्हणजेच परकीय चलन साठा. परकीय चलन मिळते. आणि जर परकीय चलन मिळालं तर आपली तेल घेण्याची क्षमता वाढते. आपण आंतरराष्ट्रीय पातळीमध्ये किती महाग झालं तेल तरी आपण घेऊ शकतो. म्हणजे आपल्या देशाला आपण तारू शकतो. आपल्या देशाला मेन आहे आपल्या देशाचं तेल. आपल्या देशात तेल संपलं की आपण गंडलो, आपण पूर्णपणे गुंडाळलो गेलो. कारण की आपल्या देशात काय महत्वाचं आहे, तेलाचाच इश्यू. त्याच्यामुळं, आणि तेल काय ते पण मी तुम्हाला सांगितलं, कारण की आपल्याकडे रेल्वे, सरकार, प्रत्येक ठिकाणी सरकार घुसले राव.
प्रत्येक ठिकाणी सरकार, प्रत्येक ठिकाणी सरकार, प्रत्येक ठिकाणी सरकार. मग आता मला सांगा, जर प्रत्येक ठिकाणी सरकारच गेलं असेल किंवा प्रत्येक ठिकाणी सरकारच शिरलं असेल, तर अशा सिच्युएशनमध्ये सगळ्यात जास्त मोठी मागणी कोण करते? सरकारच करते. मग मला सांगा, सरकार जर एवढ्या मोठ्या प्रमाणात मागणी करते, तर मग सरकारी हस्तक्षेप खूप जास्त वाढल्यामुळेच आपल्याकडे असं आपल्या इकॉनॉमिक्सची पूर्णपणे वाट लागली होती की नाही? आपली पूर्ण इकॉनॉमी कोलॅप्स होण्याच्या मार्गावरती होती. पण हे कशामुळे झालं होतं, की सरकारी हस्तक्षेप खूपच जास्त आहे. प्रत्येक ठिकाणी सरकारी हस्तक्षेप. प्रत्येक ठिकाणी सरकारी हस्तक्षेप. म्हणजे आयात करा, निर्यात करा, हस्तक्षेप. बँकिंगमध्ये सुद्धा हस्तक्षेप. विम्यामध्ये सुद्धा हस्तक्षेप. शेतीमध्ये सुद्धा हस्तक्षेप. उद्योगामध्ये सुद्धा हस्तक्षेप. उद्योगामध्ये तर लायसन्स एवढा वाईट काळ होता तो. त्यामध्ये अनेक उद्योगधंदे अक्षरशः बंद पडायच्या मार्गावर होते. रोजगार वाढत नव्हता, नुसती लोकसंख्या भरमसाठ वाढत होती. तर लोकसंख्येचं धोरण आणलं तर लोक सरकार उलथून लावायचे. अशी सिच्युएशन क्रिएट झाल्यानंतर आपल्या इकॉनॉमिक्समध्ये हळू-हळू ह्या गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये आल्या पाहिजे, की येस आपल्याकडे काही ना काहीतरी अशी वेगळी ॲक्टिव्हिटी क्रिएट होते. म्हणूनच 1990-91च्या काळामध्ये आपला परकीय चलन साठा बघा तुम्हाला दिसेल की एकदम ड्रॉप होतोय. तर ह्या अशा ज्या पॉइंट्स आहेत, अशा जे फॅक्ट्स आहेत, अशा फॅक्ट्स नीट लक्षात ठेवा. कारण की ह्याच गोष्टी खूप इम्पॉर्टंट राहतात. त्यानंतर आपल्याकडे आणखी एक महत्त्वाची गोष्ट झाली. ठीक आहे. की चालू खात्यावरची जी तूट होती, जी मगाशी तुम्हाला मी सांगितलं. ओके, कॅड. आपल्याकडे आयात आणि निर्यात ओके वस्तू होतात. तर जेव्हा आयात जास्त होते आणि आपली निर्यात कमी होते, त्याला म्हणतात चालू खात्यावरील तूट. आपली आयात जास्त झाली आणि निर्यात कमी झाली, त्याला म्हणतात चालू खात्यावरची तूट. ही तूट ही तूट भरून काढण्यासाठी एक नवीन खातं असतं, त्याला म्हणलं जातं भांडवली खाते. भांडवली खाते आणि या भांडवली खात्यामध्ये आपल्याला बाहेरून पैसा येतो. कोण देतं आपल्याला पैसा? वर्ल्ड बँक, IMF, IDA, इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन. वर्ल्ड बँक, IMF, IDA, त्याचबरोबर मोठे मोठे देश जसं की रशिया, जसं की सोव्हिएत रशिया, त्या काळात सोव्हिएत रशियाच होता, रशिया, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, असे जे देश होते, जे विकसित देश होते, हे देश आपल्याला काय करायचे? मदत करायचे. म्हणजे आपल्या भांडवली खात्यामध्ये आपण इथून घेणार पैसा, लक्षात घ्या, आपण काय करणार? बाहेरून आपण पैसा काय करणार? घेणार. पैसा उचलणार. जेव्हा आपण पैसा उचलतो त्यावेळेस आपण काय म्हणतो, की आम्ही इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी हा पैसा उचलतो. आपण हे नाही म्हणत की आम्हाला आहे ना ते लोकांसाठी तेल आणायचे, सरकारसाठी तेल आणायचे, तेवढा पैसा द्या आम्हाला. असं कधी म्हणत नाही सरकार. सरकार काय म्हणतं, आम्हाला रस्ते बांधायचे आहात, आम्हाला रोड बांधायचे आहात, सॉरी आम्हाला धरणं बांधायचे आहात, आम्हाला वीज प्रकल्प सुरू करायचा आहे, असं काहीतरी सांगून सरकार काय करते? बाहेरून पैसा गोळा करते. आम्हाला आमच्या जे लोकांचं दारिद्र्य कमी करायचे, बेरोजगारी कमी करायचं, द्या आम्हाला पैसे. आम्ही कोण आहोत? आम्ही गरीब देश आहोत आणि आमच्या देशाचं काय झालेलं आहे सध्या? वाटोळं झालेलं आहे. आर्थिक पूर्णपणे स्थिती आमची बिघडायला लागलेली आहे. आता असं जर आपण बोललो आपल्या देशाला, तर आपल्याला पण लाज वाटते की नाही थोडीफार? हे आपण आपल्या देशाला काय म्हणतोय? अरे देशाची वाटोळं झालं, बरं असं झालं, तसं झालं. पण त्या काळात सिच्युएशनच तशी होती पोरांनो. त्या काळात सिच्युएशनच अशी होती, की या सिच्युएशनला हँडल करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आपण काही ना काहीतरी ॲक्टिव्हिटी करणं गरजेचं होतं. ह्या ॲक्टिव्हिटी करण्याच्याच दृष्टिकोनातनं गव्हर्नमेंटनी काय केलं? भांडवली खात्यातून पैसा आधी उचलला. 1990च्या काळामध्ये जसं राजीव गांधींचं सरकार पडलं 89च्या काळात. 89ला असं वाटलं होतं सगळ्यांना, की राजीव गांधी परत निवडून येतील. पण राजीव गांधी काही निवडून आले नाहीत. व्ही-पी सिंग निवडून आले. आणि व्ही-पी सिंग जरा थोड्या वेगळ्याच विचाराचे होते. ते आंतरराष्ट्रीय पातळीवरती कंपन्या वगैरे ह्यांच्या फेवरमध्ये नव्हता माणूस तो. राजीव गांधी होते. राजीव गांधींनी उदारीकरण किंवा खाजगीकरण हे तर 1985च्या काळापासूनच सुरू केलं होतं. ही सिच्युएशन एवढी भारी तयार करून ठेवली होती राजीव गांधींच्या काळामध्ये, की एकदम जगापेक्षा वेगळीच. पण राजीव गांधी निवडून आले का? राजीव गांधी निवडूनच नाही आले आणि राजीव गांधी जर निवडूनच नसतील आले, तर मग अशा वेळेस बरेचसे जे भांडवली किंवा जे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे जे देश होते, देश थोडेसे नाराज झाले. देश म्हणले, की "अरे यार, हे तर काहीतरी वेगळंच होतंय."
त्यांनी असा विचार केला की नाही, आपण एक काम करू, आपण ही जी पद्धत आहे, आपण ह्या ज्या म्हणजे लोकांनी काय केलं, इन्व्हेस्टमेंट केलीच नाही. इव्हन बाकीच्या बऱ्याचशा देशांनी तर आपल्या भारताच्या भांडवली खात्यामध्ये पैसाच दिला नाही. IMF, वर्ल्ड बँकने तर आपल्याकडे बघितलं पण नाही. IMF, वर्ल्ड बँक तर बघतच नाही अशा वेळेस. ज्यावेळेस तुमच्या देशामध्ये एखादं आर्थिक संकट आलं ना, आर्थिक संकट आल्यानंतर वर्ल्ड बँक कधीच मदत नाही करत. इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन कधीच मदत नाही करत. तुमच्या देशात जर आर्थिक संकट आलं तर एकच वाली आहे, तो म्हणजे IMF. एवढं लक्षात ठेवा. तुमच्या देशात जर आर्थिक संकट क्रिएट झालं तर एकच वाली आहे, तो म्हणजे IMF. आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंड कडे आपण गेलो होतो. मग आता सिच्युएशन कशी असते, तुम्हाला चालू खात्यावरची तूट कमी करायची आहे. तुम्हाला जर चालू खात्यावरची तूट कमी करायची तर असा बाहेरून पैसा हा भांडवली खात्यावर आणावा लागतो, आणि भांडवली खात्यावरून तुम्हाला चालू खात्यावर आणावं लागतं. लक्षात आली सिच्युएशन? म्हणजे ही जी तूट आहे, ही तूट भरून काढण्यासाठी, चालू खात्यावरची तूट भरून काढण्यासाठी आपण पहिले पैसा बाहेरून आणतो भांडवली खात्यावर, आणि मग भांडवली खात्यावरनं उचलतो मग चालू खात्यावर टाकतो. ठीक आहे. या काळात 1991च्या काळामध्ये लिहून घ्याल, 1990-91 हा जो वर्षाचा काळ होता, या एका वर्षाच्या काळामध्ये चालू खात्याची जी तूट होती, चालू खात्याची तूट 3.5% होती. म्हणजे आपली जी चालू खात्याची तूट होती, ती चालू खात्याची तूट 3.5 होती, आणि ही तूट भरून काढण्यासाठी आपल्याला भांडवली खात्यातून पैसा इथं भरावा लागायचा. पण पण प्रॉब्लेम परत काय झाला होता? पण प्रॉब्लेम असा होता की आपल्या देशाची पत खालवली होती. आपल्या देशाची पत खालवली होती, आणि अशा सिच्युएशन मध्ये IMF सुद्धा आपल्याला मदत करायला तयार नव्हती. म्हणजे IMF सुद्धा नाही, त्या काळात असलेला सोव्हिएत रशिया, जो की आपला एकदम खास जिगरी दोस्त होता, अगदी शाळेतला कसा एकदम चड्डी दोस्त असतो तसा एकदम जिगरी दोस्त होता, एकदम जिगरी दोस्त. तर असा जो सोव्हिएत रशिया होता, त्या बिचाऱ्या सोव्हिएत रशियाचे सुद्धा तुकडे पडले होते 15. सोव्हिएत रशियाचे सुद्धा तुकडे 15 पडले होते, आणि 15 स्वतंत्र देश तयार झाले होते 1991. म्हणजे या सोव्हिएत रशियाला आपण भरपूर मोठ्या प्रमाणात निर्यात करायचो. किती करायचो माहितीये? या सोव्हिएत रशियाला जवळपास 16% निर्यात असायची, 16.1%. आपला देश सोव्हिएतला सगळ्यात जास्त निर्यात करायचा, पण सोव्हिएत रशियाची जी स्थिती होती ती अशी बिकट झाली होती की सोव्हिएत रशिया सुद्धा कोलॅप्स झाला. सोव्हिएत रशिया कोलॅप्स झाल्यामुळे आपल्याकडची असलेली जी निर्यात होती, जिथून आपल्याला ऍटलीस्ट परकीय चलन साठा काहीतरी मिळायचा, थोडाफार जो काही पैसा मिळायचा, तो सुद्धा बंद झाला. म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपण सगळ्याच ठिकाणी काय झालं होतं, कोलॅप्स झालो. सगळ्याच ठिकाणी आपण काय झालो, पडायला सुरुवात केली होती. आणि ह्या पडापडीमुळे एवढं भयानक सिच्युएशन क्रिएट झाली होती, एवढी सिच्युएशन बिकट निर्माण झाली होती की आपल्या देशाला आता एका नवीन रिफॉर्मची गरज पडली होती. आता ह्याच्यावरनं तुम्हाला लक्षात आलंच असेल की सिच्युएशन काय झाली होती. पुढं आपल्या देशावरती खर्च, देशाची पत खालवली होती. का खालवली होती? कारण की आपल्या देशावरचं आधीच कर्ज खूप जास्त झालं होतं. आधीचे कर्ज खूप जास्त झाले. लिहून घ्या, आधीचं कर्ज किती होतं? 1990-91 मध्ये, 1990-91 मध्ये. ठीक आहे. कर्जाचे व्याज फेडण्याचे, कर्जाचे व्याज हे जीडीपीच्या, कर्जाचे व्याज हे जीडीपीच्या 22% होते. त्या पॉइंटला नीट समजून, कर्जाचे व्याजच फक्त 22% होतं. विचार करा कर्ज किती असेल. कर्जाचे व्याज किती होते? 22%. तर कर्ज किती असेल भयानक. आपण काय करायचो? कर्ज घ्यायचो. ओके, दरवर्षी कर्ज घ्यायचं, आणि हे दरवर्षी कर्ज देणारी जी संस्था होती, तर ती होती IDA. आपण IDA कडनं व वर्ल्ड बँक कडनं सर्वात जास्त कर्ज घेतलेला देश होता. सर्वात जास्त कर्जे घेतली.
ती कर्ज एवढी घेतली रोज दरवर्षी कर्ज, काय झालं की कर्ज, काय झालं की घे कर्ज, काय झालं की घे कर्ज, झाला तुळस घे कर्ज, ग्रामीण विकास घे कर्ज, प्रत्येक ठिकाणी एवढी कर्ज घेतली. ती कर्जाचं व्याज आपल्या भारताच्या एकूण उत्पन्नापैकी जवळपास 22% तर नुसता इथं खर्च चालला होता. म्हणजे विचार करा, आपण 100 रुपये कमावतोय, आपल्या देशाचं 100 रुपये उत्पन्न आहे आणि 100 रुपयाचं उत्पन्न असलेला देश जवळपास 22% खर्च हा कशावर करतोय, तर फक्त व्याज भरण्यावर. आताही तीच सिच्युएशन आहे, आताही आपली तीच सिच्युएशन आहे, आजही आपण तेच करतोय. 22% खर्च हा आपण काय करतोय, व्याज भरण्यावर करतोय. मग मला सांगा, हा व्याजाचा पैसा म्हणजे फुकटच गेला की नाही? तर याच्यातनं काय प्रोडक्टिव्ह मिळालं? ह्याच्यातून काय प्रोडक्टिव्ह मिळालं? ह्याच्यातून काहीच प्रोडक्टिव्ह आपल्याला खास जास्त मिळालं नाही. म्हणजेच एक प्रकारे हा जो 22%चा जो खर्च होता, हा 22%चा खर्च म्हणजे आपल्या तिजोरीला एक प्रकारचा भार होता. 22% खर्च हा खूप मोठा आपल्या तिजोरीला भार होता. ही सुद्धा सिच्युएशन त्या ठिकाणी निर्माण झाली होती. म्हणजे लिटरली अर्थव्यवस्था बँकरप्ट बनायला लागली होती. ठीक आहे, लक्षात. म्हणून या संकटाला व्यवहार तोलाचे संकट, आर्थिक व्यवहार तोलाचे संकट म्हणतात. 1991 चे संकट. ओके, या 1991 चे जे संकट होते, आर्थिक व्यवहार तोल संकट म्हणून ओळखलं जातं. लक्षात लिहून घ्या, आर्थिक व्यवहार तोलाचे संकट म्हणून ओळखलं जात. तसंच तत्कालीन बृहतलक्षी संकट, बृहत लक्षी, लक्ष्मी नाही, लक्षी संकट. बृहतलक्षी संकट म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक, मोठे मॅक्रो इकॉनॉमिक्स वरती आलेलं संकट. बृहतलक्षी म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक्स वरती आलेलं संकट. ठीक आहे, बृहतलक्षी संकट. ठीक आहे, रुपयाचे अवमूल्यन किती झाले? रुपयाचे अवमूल्यन आतापर्यंत 3 झाले, त्यातलं 1991 ला, ओके, 1, 3 आणि 15 जुलैला झालेलं अवमूल्यन सगळ्यात डेंजर होतं या ठिकाणी. ओके, जुलैला झालेलं अवमूल्यन हे टोटल 1, 3, 15चं अवमूल्यन हे होतं 18.7%. आपण 1991 जे अवमूल्यन केलं ते 18.7% केलं. ...1989 मध्ये राजीव गांधी आले नाही. राजीव गांधी चे सरकार पडली. त्यानंतर 1989 मध्ये व्हीपी सिंग आले, पण मंडल कमिशनचा इश्यू झाला. मंडल कमिशनचा वाद निर्माण झाला. या मंडल कमिशनच्या वादामुळे त्यांनी 1990 मध्ये राजीनामा दिला. 1990 मध्ये राजीनामा दिला. देन अगेन, ओके, अगेन 1990 ला चंद्रशेखर आले. ओके, पाठिंबा दिला होता राजीव गांधींनी. पाठिंबा राजीव गांधींनी दिला होता, पण इथं पण अगेन या माणसानं प्रॉब्लेम केला. इथं सुद्धा प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम झाला? त्यांनी बाबरी मस्जिद ओके वाद क्रिएट केला. म्हणजे बाबरी मस्जिद, अयोध्या जन्मभूमी, या सगळ्या गोष्टींवरती, राम जन्मभूमी याचा वाद वाढायला लागले. हिंदू मुस्लिम मध्ये तफावत व्हायला लागली. ओके, यामुळे काय झालं? ओके, यामुळे
यामुळं पाठिंबा काढला, पाठिंबा काढला. आणि पाठिंबा काढल्यानंतर नवीन निवडणुका जाहीर झाल्या. काय झाल्या? नवीन निवडणुका जाहीर. आणि याच निवडणुकीच्या प्रचारावेळेस, ठीक आहे, याच्याच प्रचारावेळी राजीव गांधींची हत्या झाली. याच प्रचाराच्या वेळेस राजीव गांधींची 21 मे 1991 हे डेट लक्षात ठेवा. 21 मे 1991 काय झाली? हत्या झाली. आपले एक्स पीएम, ओके, आपले एक्स पीएम यांची हत्या होणं म्हणजे लई मोठी गोष्ट होती. आणि ही हत्या LTTने केली. पुढे भारत श्रीलंकेचं जे आपण रिलेशन बघू त्याच्यामध्ये तुम्हाला हा मुद्दा मी नक्कीच सांगेल. तर ही जी 21 मे 1991 जी हत्या झाली, या हत्येनंतर पूर्ण चित्रच पलटलं. या हत्येमुळं, ओके, या हत्येनंतर काँग्रेस सरकार आलं. आणि काँग्रेसचं जे सरकार होतं हे सरकार पूर्ण बहुमताचं नव्हतं, तर ह्यांना पाठिंबा घ्यावा लागला छोट्या छोट्या पक्षांचा. आणि या पाठिंब्याच्या वेळेस थोडासा इश्यूही झाला. आणि ह्याच इश्यूच्या वेळेस आणखी एक अशी सिच्युएशन क्रिएट झाली. काँग्रेस सत्तेवर आली त्यावेळेस प्राईम मिनिस्टर, ओके, PV नरसिंह राव यांना अपॉइंट केलं गेलं. ठीक आहे, PV नरसिंह राव. आता काँग्रेसच्या घराण्यामध्ये किंवा गांधी घराण्यामध्ये आता फक्त सोनिया गांधीच एक महत्वाची व्यक्तिमत्व ठरली होती. बऱ्याचशा पक्षांनी सोनिया गांधींचं नेतृत्व अमान्य केलं आणि नंतर छोटे छोटे पुढे जाऊन भविष्यात पक्ष वेगळे काढले. ही गोष्ट नंतरची आहे. पण आता सध्या PV नरसिंह राव यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वाचं सरकार आलं. आणि हे सरकार नेमकं आलं तर आलं कधी? हे जूनच्या काळात सरकार आलं, जून 1991. म्हणजे त्यावेळेस सिच्युएशन अशी बिकट होती की आपल्या देशाकडं लिटरली पैसा नव्हता. बरं, पैसा नव्हता तर चंद्रशेखरच्या काळामध्ये आणखी काय झालं की सोनं तारण ठेवलं आपण. चंद्रशेखरने काय केलं? सोनं तारण ठेवलं. चंद्रशेखरच्या नेतृत्वाखाली सरकारने 1991 मध्ये आपण जवळपास 47 टन सोने बँक ऑफ इंग्लंड व बँक ऑफ जपान, ठीक आहे, सोने तारण ठेवावं लागलं. ते सोने तारणाचा पण एक इश्यू लिहून ठेवा. 47 टन सोने पण कुठे ठेवलं? बँक ऑफ इंग्लंड व बँक ऑफ जपान. बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ जपानकडे आपण ठेवलं. तर 20 टन सोने स्वित्झर्लंड, बँक ऑफ स्वित्झर्लंड येथे 20 टन सोने बँक ऑफ स्वित्झर्लंड या ठिकाणी ठेवलं. म्हणजे जवळपास आपण 67 टन सोनं काय ठेवलं होतं? गहाण ठेवलं होतं. ठीक आहे, लक्षात. या तारणाच्या बळावरती बँकांनी कर्ज दिले होते. तसंच 1990-91 मध्ये IMF ने सुद्धा आपल्याला काही कर्ज दिले होते. IMF ने सुद्धा आपला जो काही कोटा आहे या कोट्याच्या आधारावरती कर्ज दिले होते. IMF असं कर्ज देत होतं की जसं काही आपली आबरूचं खोबरच करते. ठीक आहे, आपण मागितले होते त्याला $7 ते $8 बिलियन. IMF ला आपण मागितले होते $7 ते $8 बिलियन. पण IMF म्हणलं नाही, आम्ही एवढं तुम्हाला देणार नाही. IMF ने काय केलं? ओके, 91 मध्ये IMF ने $1.8 बिलियन दिले. परत 1991 आणि 92 मध्ये ओके LPGच्या काळात आपल्याला फक्त $1.2 बिलियन दिले. म्हणजे ज्यावेळेस आपण LPG मॉडेल स्वीकारलं होतं, आपण ज्यावेळेस LPG मॉडेल स्वीकारलं 91-92च्या काळात, त्या LPG मॉडेलच्या काळात आपल्याला फक्त 1.2 म्हणजे फक्त सुपारी देऊनच सोडलं. ओके, फक्त सुपारी देण्याची कामं या ठिकाणी केली. त्यामुळे $1.2 बिलियन या ठिकाणी देण्यात आले होते. ठीक आहे, लक्षात. तसंच आर्थिक संकटाचे कारण शोधून लवकरात लवकर कर्ज फेडा असं सुद्धा IMF ने सांगितलं होतं. कर्ज फेडा असं सांगितलं होतं. आणि हे कर्ज फेडण्यासाठी काहीतरी उपाययोजना करा, काहीतरी उपाययोजना सुचवली होती. आणि या सुचवलेल्या उपाययोजनेतूनच LPG मॉडेल आलं. आणि हे LPG मॉडेल तयार केलं त्या काळात तत्कालीन आपले जे अर्थमंत्री होते, ओके, डॉक्टर मनमोहन सिंग
कोण होते त्या काळात? तत्कालीन अर्थमंत्री. तत्कालीन अर्थमंत्री जे राज्यसभेच्या तिकिटावरती निवडून आले होते, राज्यसभेच्या तिकिटावरती आले होते. ठीक आहे. तर हे तत्कालीन मंत्री जे होते ते डॉक्टर मनमोहन सिंग, जे की पुढे जाऊन आपल्या भारताचे 2004 ते 2014 हे प्राईम मिनिस्टर सुद्धा राहिलेले आहेत. आता ते वारले, पण डॉक्टर मनमोहन सिंग हे त्या काळात अर्थमंत्री होते. अर्थमंत्री असल्यामुळे LPGच्या धोरणांवरती पूर्णपणे नियंत्रण याच अँगलने होतं. आणि म्हणूनच 24 जुलै 1991 ला आपण एक लय महत्वाचा निर्णय घेतला. आणि 24 जुलै 1991 ला जो निर्णय घेतला त्या निर्णयातूनच आपल्याला काय तयार झालं? LPG मॉडेल डेव्हलप झालेलं दिसतं. हे पॉइंट्स लक्षात ठेवा. ठीक आहे, पॉइंट्स लक्षात ठेवा. LPG मॉडेल अशा पद्धतीने डेव्हलप झालं होतं. शुभांगी मॅडम लक्षात येते? ठीक आहे. तर हे झालं LPG मॉडेलची घोषणा. 24 जुलै 1991 ला LPG मॉडेल आपलं सेट करण्यात आलं. आता उद्याच्या लेक्चरला आपण काय बघू? ठीक आहे. हा, आणखी एक लक्षात ठेवा बरं का, हे मॉडेल येण्याच्या आधीच, ठीक आहे, हे मॉडेल येण्याच्या आधीच बस 21 जून ला, 21 जून हा डेट लक्षात ठेवा. 21 जून 1991 ला प्राईम मिनिस्टर PV नरसिंहराव बनले होते. हा डेट्स लक्षात ठेवा. फक्त 1 महिन्या आधी PV नरसिंहराव आले होते. 1 महिन्याच्या नंतर लगेच LPG मॉडेल आपण काय केलं होतं? डन केलं होतं. हे LPG मॉडेल खूप इम्पॉर्टंट आहे. तर माझ्या मते तुम्हाला आजचं लेक्चर व्यवस्थित समजलं असेल तर आपण उद्या भेटू. LPG मॉडेलमध्ये जे स्वीकारलेलं जे उदारीकरण आहे ते उदारीकरण समजायला. जे उदारीकरण नक्की काय, खाजगीकरण नक्की काय आणि जागतिकीकरण नक्की काय, तर ह्याच्यावरती आपण एक 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 लेक्चर कव्हर करणार आहोत. उद्या आपण उदारीकरणाला भेटू सकाळी 8, 8:15 वाजता. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. चला, फक्त एक जाता जाता महत्वाच्या गोष्टी मला क्लिअर करून देईल की डिपार्टमेंटल PSIच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी एक आरंभ बॅच आपण सुरू केलेली आहे. आणि या आरंभ बॅच वरती पुढचे 5 दिवस म्हणजे 5 डिसेंबर पर्यंत एक महत्वाची ऑफर सुरू झालेली आहे. 5 डिसेंबर पर्यंत जे काही विद्यार्थी या बॅच मध्ये येतील, ह्या बॅचची टोटल फी जी आहे त्यात तुम्हाला 8 सब्जेक्ट शिकवले जाणार आहेत. तेही डिटेलमध्ये लाईव्ह फॉर्मॅटमध्ये, आणि ते तुम्ही नंतर रेकॉर्डेड फॉर्मॅट बघू शकता. डिपार्टमेंटल PSI साठी ही फीज आपण 8 विषयांची घेतलेली 3,499 रुपये. पण ज्या विद्यार्थी हे कोड जो दिलेला आहे बघा इथं, डिपार्टमेंट PSI, ओके, डिपार्टमेंट PSI 26, ठीक आहे, हा जर कोड यूज केला तर ती तुम्हाला बॅच मिळते 2,499 रुपयाला. ठीक आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी ह्या आरंभ बॅच मध्ये ज्यांना प्रवेश करायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी हा प्रवेश करावा. ठीक आहे. दुसरी गोष्ट अशीच, ही आहे फक्त पूर्व परीक्षेची. पण ज्या विद्यार्थ्यांना पूर्व प्लस मुख्य परीक्षा करायची आहे, पूर्व प्लस मुख्य अशा दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर करायचे असेल तर त्यांच्यासाठी पुरंदर बॅच आहे. पुरंदर बॅच वरती, ओके, पुरंदर बॅचची फीज जी आहे 9,999 आहे, कारण त्यात पूर्व आणि मुख्य परीक्षा आहे. त्या बॅचला आपण 40% डिस्काउंट ऑलरेडी दिला होता आणि ती होती 5,999 रुपयाची. पण अजून आपण एक देतोय डिस्काउंट, तो आहे डिपार्टमेंट PSI 1,000, म्हणजे आणखी 1,000 रुपयाचा 5 डिसेंबर पर्यंत. किती? 5 डिसेंबर पर्यंत ही ऑफर आहे. 5 डिसेंबरची ऑफर आहे, ही सोडू नका. ओके, या ऑफरमध्ये ती बॅच तुम्हाला किती रुपयाला पडते? तर 4,999 रुपयाला, म्हणजे 50% ऑफ आता झालेला आहे. तो थोडंसं बॅचेस वरती फोकस ठेवा. ओके, कारण की तुम्ही एकला चिलोरे असं काही करू नका. पूर्व परीक्षेमध्ये बऱ्याचशा लोकांना मागच्या वेळेस 36 मार्क सुद्धा पडले नव्हते. ठीक आहे. त्यामुळे अति जास्त ओव्हर कॉन्फिडन्स राहू नका की नाही बाबा मी करूनच घेईल पूर्व परीक्षा, मी करूनच घेईल मुख्य परीक्षा. तर त्याच्यामध्ये थोडासा एक सपोर्ट आमचा पण असणं गरजेचं आम्हाला असं वाटतं, कारण की पोलीस डिपार्टमेंटमध्ये तुम्ही 14-14, 12-12 तास ड्युट्या करून तुम्हाला अभ्यास करायला लागतो. आणि हा काही MPSCतले जसे राज्यसेवा किंवा कंबाईनची पोरं तयारी करतात तसा तुमचा अभ्यास एवढ्या लेवलचा नसतो. तुम्हाला एक कुठेतरी सपोर्टची गरज आहे. त्या सपोर्टसाठीच ह्या बॅचेस आहेत. ठीक आहे. एवढं बोलून आजचं आपलं लेक्चर थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला भेटू परत.